अगरबत्ती विकण्यापासून ते रिक्षा चालक म्हणून कामाला सुरुवात केलेल्या प्रताप सरनाईकांनी बांधकाम व्यवसायात पाय रोवले आणि पुढे राजकीय क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केलं। त्यांचा विहंग समूह बांधकाम, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात कार्यरत आहे। ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाप्रती आपलं देणं आहे असं ज्यांना प्रामाणिकपणानं वाटतं त्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विहंग भरारीचा थोडक्यात आढावा। सामान्य रिक्षा चालकाची विहंग भरारी। प्रताप सरनाईक यांची सर्व क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी, राजकीय, सांस्कृतिक आणि उद्योग विश्वातही यशस्वी वाटचाल। प्रताप बाबूराव सरनाईक महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री अशी ओळख असलेलं एक बहुआयामी नेतृत्व। सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या सरनाईक यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर विद्यार्थी चळवळीतील नेता ते नगरसेवक, नंतर आमदार आणि आता परिवहन मंत्री अशा हर तऱ्हेनं त्यांचा राजकारणाचा आलेख कायमच चढता राहिलेला आहे। एकेकाळी रिक्षा चालवणारे, रस्त्यावर गाडी लावून अंडाबुर्जी विकणारे प्रताप सरनाईक आज कोट्यवधींचे मालक आहेत। अवघ्या 50 फुटांच्या घरात बालपण गेलेलं प्रताप सरनाईक आज 5 फार्म हाऊस आणि आलिशान घरांचे मालक आहेत। त्यांचं हे यश पाहून त्यांच्या हाती राजकारणाच्या जादूची छडी आहे की काय अशी चर्चा जनमानसात असणं स्वाभाविकच आहे। पण जिथं मेहनत करण्याची इच्छाशक्ती आहे तिथे यश तुमच्यापाशी चालून येतं हे सत्य प्रताप सरनाईक यांनी खरं करून दाखवलंय। वयाच्या 9व्या वर्षापासून मेहनत करत आपल्या कुटुंबाला हातभार लावणारे प्रताप सरनाईक आज मितीला विहंग समूहाच्या निमित्तानं हजारो कुटुंबांचे अन्नदाता बनले आहेत। प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या व्यवसायात जसं कधी मागे वळून पाहिलं नाही तसंच त्यांनी राजकारणात आल्यापासून आजवर कधी मागे वळून पाहिलेलं नाही। त्यांच्या राजकीय वाटचालीवर नजर टाकल्यास लक्षात येतं की त्यांच्या पदांचा आलेख हा कायम चढता राहिलेला आहे। हे करत असताना ते कधीही त्यांची पूर्वीची परिस्थिती विसरले नाहीत आणि म्हणूनच आजचं यश त्यांच्या सोबत असल्याची त्यांना जाणीव देखील आहे। प्रताप सरनाईक यांनी विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या यशस्वी वाटचालीचा ठसा उमटवलाय। या राजकीय कारकिर्दीच्या मागे त्यांनी अनेक दुःख आणि कष्ट पचवली आहेत हे कटू सत्य आहे। प्रताप सरनाईक यांचा जन्म 1964 मध्ये महाराष्ट्रातील वर्धा इथं इंदिराबाई आणि बाबूराव सरनाईक यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। प्रताप सरनाईक यांचे वडील अत्यंत तुटपुंजा पगारावर काम करत होते तर आई शाळेत नोकरी करत होती। उदरनिर्वाहासाठी त्यांचे वडील बाबूराव सरनाईक आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईला स्थलांतरित झाले। त्यावेळी प्रताप सरनाईक आणि त्यांचं कुटुंब अक्षरशः जिन्याखालील अवघ्या 50 फुटांच्या घरात राहत होतं। कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या विचारानं प्रताप सरनाईक यांनी वयाच्या 9व्या वर्षी रस्तोरस्ती कालनिर्णय कॅलेंडर विकले। एका कॅलेंडर मागे तेव्हा अवघे 30 पैसे मिळायचे, म्हणून त्याच्या जोडीला अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय देखील त्यांनी जोडला। सतत काहीतरी करण्याचा ध्यास उराशी असल्यानं ते सतत छोटा मोठा व्यवसाय करत राहिले। प्रताप सरनाईक यांनी डोंबिवलीमधल्या पेंढारकर महाविद्यालयात शिक्षण घेतलं। शिक्षण घेतल्यानंतर कमिशनवर मिळणारी रिक्षा चालवली। तब्बल 8 वर्ष रिक्षा चालवल्यावर त्यांनी जोडधंदा म्हणून रस्त्यावर अंडाबुर्जी विकायलाही सुरुवात केली। मेहनत करणाऱ्याची कधी हार होत नाही असं म्हणतात आणि तेच प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत घडलं। याच दरम्यान त्यांनी काही मित्रांच्या मदतीनं रिअल इस्टेट मधील पहिली डील केली आणि त्या काळी तब्बल 2 लाख रुपये कमावले। तिथूनच त्यांच्यातील रिअल इस्टेट व्यवसायातील उत्तम व्यावसायिकाचा जन्म झाला। रिक्षा चालक, अंडाबुर्जी विक्रेता म्हणून कामाला सुरुवात केलेल्या प्रताप सरनाईकांनी बांधकाम व्यवसायात पाय घट्ट रोवले आणि पुढे राजकीय क्षेत्रात आपलं स्वतंत्र स्थानही निर्माण केलं। त्यांनी स्थापन केलेला विहंग समूह बांधकाम, रिअल इस्टेट,
आणि हॉस्पिटॅलिटी आदी क्षेत्रात अग्रेसर आहे. बांधकाम क्षेत्रातील अनेक मोठ्या समूहांसोबत आज विहंग समूह सुद्धा जोडला गेलेला आहे. विहंग समूहाची अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्स आहेत. ज्या ज्या क्षेत्रात विहंग समूह आहे तिथं त्यांनी स्वतःचा ठसा उमटवलाय. नगरसेवक म्हणून काम सुरू केल्यावर प्रताप सरनाईकांनी राजकारण आणि समाजकारण यात योग्य मेळ घातला. समाजसेवेच्या आवडीमुळे ते महाविद्यालयीन काळात विद्यार्थी चळवळीत सामील झाले. सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली. 1997 मध्ये ठाणे महापालिकेवर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ते निवडून गेले. 2008 मध्ये काही राजकीय कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009 मध्ये ते आमदार झाले. ओबळा माजीवाडा मतदारसंघातून ते सलग 4 वेळा आमदारपदी निवडून आलेले आहेत. परिवहन मंत्री म्हणून त्यांनी राज्य परिवहन महामंडळाला वेगळ्या उंचीवर नेण्याचा विडा उचललाय. परिवहन क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचं ध्येय उराशी बाळगलंय. त्यांनी पहिल्यांदाच RTO पॉलिसी आणण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात मराठी माणसांना न्याय मिळायलाच हवा. इथं राहणाऱ्या सर्वांनाच मराठी यायला हवं. रिक्षा चालकांनी मराठी भाषा अवगत करावी यासाठी प्रताप सरनाईक कमालीचे आग्रही राहिले. त्यासाठी त्यांनी काहीसा रोष पत्करला असला तरी स्थानिकांच्या हक्कासाठी लढण्याची उर्मी त्यांच्या नसानसात आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारी गावातील गोरगरिबांची लालपरी आधुनिक आणि सुसज्ज करण्यासाठी त्यांनी विविध निर्णय घेतले आहेत. सध्या त्यांचा मराठी सक्तीचा निर्णय वादग्रस्त ठरत असला तरी भाषेशी आणि इथल्या मातीशी इमान ठेवण्याचा त्यांचा इरादा नेक असल्याचं जनमानसाचं मत आहे. प्रताप सरनाईक यांच्याबाबत अनेकांना माहीत नसलेली कुतूहलाची गोष्ट म्हणजे प्रताप सरनाईक यांचे वडील बाबूराव सरनाईक हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य अत्रे यांचे प्रमुख सहकारी होते. त्यामुळे त्यांना लहानपणीच संघर्षाचं बाळकडू मिळालं होतं. बाबूराव सरनाईक यांनी आचार्य अत्रेंच्या दैनिक मराठामध्ये मुख्य मुद्रित शोधक म्हणून काम केलं होतं. अत्रेंवरील त्यांचं तो एक तळपता सूर्य हे पुस्तकही खूप गाजलं. बाबूजी या टोपण नावानं परिचित असणाऱ्या बाबूराव सरनाईक यांनी काही मराठी पुस्तकांचं लेखनही केलं. त्या साहित्य लेखनाची झलक प्रताप सरनाईक यांच्यात सातत्यानं जाणवते. बाबूराव सरनाईक यांना 3 मुलं, प्रताप सरनाईक आणि विलास सरनाईक, तर प्रतिभा सरनाईक ही मुलगी. यापैकी प्रताप सरनाईक यांचं कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. प्रताप सरनाईकांच्या राजकीय वाटचालीपेक्षा त्यांच्या व्यावसायिक आणि सामाजिक कामांची चर्चा सर्वाधिक होत राहते. बांधकाम क्षेत्रात कमालीचं यश मिळवलं असलं तरी ते यश राजकारणात येण्याआधीच मिळवल्याचं सरनाईक हे अत्यंत प्रामाणिक आणि नम्रपणे नमूद करतात. महाराष्ट्रातल्या श्रीमंत नेत्यांमध्ये त्यांचा 3रा क्रमांक आहे. याचा त्यांना अभिमानही आहे, कारण त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या व्यवसायाची वृद्धी केली आहे. हॉटेलिंग आणि सेवा क्षेत्रातील विहंग ग्रुप ऑफ कंपनीनं भरीव कामगिरी केली आहे. यशस्वी उद्योजक, उत्तम बांधकाम व्यावसायिक आणि राजकारणी अशी ओळख असणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी समाजाप्रती आपलं ऋण व्यक्त करण्यासाठी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन हे एक भव्य स्मारक आणि सांस्कृतिक केंद्र मीरा भाईंदर इथं उभारलंय. या स्मारकानं त्यांच्यातील कल्पकतेची चुणूकही दाखवली आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यातील दहीहंडीचं आयोजन ज्या पद्धतीनं विहंग ग्रुप तर्फे केलं जातं त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात असते. अनेक गोविंदा पथकं संस्कृतीच्या दहीहंडीची अत्यंत आतुरतेनं वाटही पाहत असतात. प्रताप सरनाईक हे एक असं नाव ज्यांनी लहानपणापासून त्यांच्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. प्रामाणिक मेहनतीनं यश खेचून आणता येतं हे सिद्ध केलं. राजकारणात काम करताना सर्वाधिक सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या अवलिया नेतृत्वाला लोकशाही मराठीच्या वतीनं वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.